नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे मोठे क्षेत्र आणि बागायतदार शेतकऱ्यांकडून मे महिन्यात होणारी लागवड ही बाब लक्षात घेता महाराष्ट्रात प्रतिबंधित आणि काही ठिकाणी बोगस बीटी कापूस बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते। विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेवरील गावांमध्ये अशा प्रकारची कापूस बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो। हुंडा कमी दिला तसेच संसार उपयोगी साहित्यही कमी दिल्याच्या कारणातून नंदुरबारातील विवाहितेच्या कल्याण येथे शण केल्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे कायमस्वरूपी मोबाईल नंबर जिल्हा पोलीस दलाने जाहीर केले आहेत। कुणी अधिकारी बदलूनही गेला तरी त्यांच्या जागेवर येणाऱ्या अधिकाऱ्याला तोच नंबर दिला जाणार, त्यामुळे नागरिकांना थेट पोलिसांशी संपर्क साधणे सोयीचे होईल। शहादा मंडळ भागातील रहिवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महसूल विभागांतर्गत विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले। या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावोगावी कामे सुरू केली होती। यातून रोजगाराची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ग्रामपंचायतीकडून होणारी कामे निवड आणि त्यानंतर काम केल्यानंतर उशिराने मिळणारी मंजुरी यामुळे मजूर सध्या शेती कामांना अधिक प्राधान्य देत आहे। सध्या स्थलांतर थांबले असल्याने गावात शेती कामात उन्हातान्हात कामे करताना महिला दिसून येत आहेत। शहादा तालुक्यातील पाडळदा ते चिखली बुद्रुक रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी काटेरी झुडपे वाढली, यामुळे रस्ताच बंद होण्याच्या मार्गावर आहे। वाहनधारकांना जाच ठरणाऱ्या या काटेरी झुडपांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे। दरम्यान 2 गावांना जोडणारा रस्ता प्रथमच काटेरी झुडपामुळे बंद झाल्याचा प्रकार प्रथमच समोर आला। सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शहादा तर्फे शहरातील विकास हायस्कूलच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। तोडोदा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले। नंदुरबार शहरातील महाराष्ट्र विविध विधायक कार्य समिती संचलित नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात चावडी वाचन कार्यक्रम झाला। सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाययोजना करीत आहेत। नंदुरबार येथे विक्रेत्यांकडून टोपी खरेदी करताना नागरिक